टाकेत गट फुटलाय तर टाकेत गटातील पहिलं गाव लागतं शेनीत. पहिल्यांदा त्यांनी शेनीत गावची पेटी फोडायची, मग त्यांना कळल का टाकेत गट फुटेले का तुम्हाला पुढून काढले. साहेबांना एकच सांगतो का साहेब 100% टाकेत गटातून इतकं लीड घेऊन येणार आहे. साहेब 100% आम्ही टाकेत गटात मंत्री झाल्यावर त्यांची मिरवणूक टाकेत गटातून काढणार आहे. साहेबांना मंत्रिपदाच्या खूप खूप शुभेच्छा. महिन्याभरापासनं आपल्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अतिशय अभूतपूर्व अशी ही निवडणूक पार पडली आहे. इतका मोठा प्रतिसाद आणि इतक्या तरुण मंडळीचा साथ या निवडणुकीमध्ये लाभली आहे, जी मी नामदेव काका वर या. मी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं की 99 सालची जी निवडणूक होती ती आमच्यासारख्या पिढीला बघायला मिळाली नाही आणि त्याच्यामुळे खरं तर आम्हालाही ती अनुभवायला मिळाली अशी ईश्वराची इच्छा असेल आणि म्हणून आज त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीच्या माध्यमातून झाली आहे. शहरामध्ये प्रचार करत असताना माझ्याकडे तसं बघितलं तर शहर आणि टाकेत गट हे दोनच भाग होते आणि डोर टू डोर कॅम्पेनिंग हे मला सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे मी पहिला सुरुवातीचा हाफ दिवस शहरात असायचे आणि उरलेला अर्धा दिवस टाकेत गटात असायचे. पहिल्या दिवशी फक्त सिन्नर शहरात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ऑफिसवरनं फोन केले गेले होते आणि त्याच दिवसानंतर तर आजच्या दिवसापर्यंत आत्तापर्यंत एकाही कार्यकर्त्याला ऑफिसमधनं फोन केले नाही, मी फोन केले नाही किंवा इतर कोणत्याही कार्यकर्त्यांनी फोन केले नाही. अतिशय स्वयंस्फूर्तीने सगळे कार्यकर्ते जमायचे आणि आमची जी प्रचाराची यंत्रणा होती तिचं रूपांतर रॅलीमध्ये होऊन जायचं. 100-150 लोक रोज रॅलीमध्ये असायचे. रोज तरुण चेहरे वेगळे वेगळे असायचे. वेगळ्या वेगळ्या भागातले सहभागी होणाऱ्या महिला, तरुण आणि ज्येष्ठ यांचा इतका मोठा सहभाग या रॅलीमध्ये मला लाभला की मलाही आश्चर्य वाटायचं की एवढे लोक जमता कुठून आहे, येता कुठून आहे. काही नाही, फक्त पोस्ट पडायची की इथे इथे दौरा आहे, इथून सुरू होणार आहे आणि सगळे तिकडे सकाळी हजर असायचे. त्याचबरोबर टाकेत गटात जर बघितलं सेम कंडिशन टाकेतमध्ये. इथून एकही गाडी मी कधी घेऊन गेले नाही, माझ्या बरोबर तिसरा माणूस सुद्धा नसायचा. पण टाकेत गटात गेल्यावर त्यांच्या 25-30 गाड्या, टाकेत गटातलेच सगळे कार्यकर्ते, अशा पद्धतीचा प्रचार खरं तर बघायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला हे मी माझं भाग्य समजते. ना भूतो ना भविष्यते अशी ही निवडणूक पार पडलेली आहे. याचा निकाल काय आहे हे आपल्याला डोळ्याने दिसतंय, हे स्पष्ट आहे. मात्र जो सहकार्य, जे कष्ट आपण सगळ्यांनी या 1 महिन्यामध्ये घेतले, हे कष्ट मी आयुष्यभरही विसरू शकणार नाही. आता निवडणूक कोणत्या 1-2 नेत्यांच्या मागे फिरते असे दिवस राहिले नाहीये. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये प्रत्येक माणूस हा नेता झालेला आहे आणि म्हणून आमका नेता सोबत आहे, म्हणून आमके मत सोबत आहे असे दिवस नाही आता. म्हणून खरं तर आपण सगळे एवढ्या उत्साहाने या सगळ्यामध्ये सहभागी झालात, इतका उत्कृष्ट प्रतिसाद दिला, तळागाळापर्यंत पोहोचायचं काम केलं. मी काही वेळापर्यंत अपडेट घेत होते. अजूनही काही गावांमध्ये आपल्या भागामध्ये मतदान चालू आहे. इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा प्रत्येक गावात मिळाला आहे. जसं काका बोलले की 75%च्या खाली मतदान कोणत्याच गावात झालेलं नाही आहे आणि लोकांनी गाड्या सुद्धा मागितल्या नाही, स्वतःच्या गाड्यांनी आले. स्वतः म्हटले की नाही, कोकाटे साहेबांना मतदान करायला आम्ही स्वतः येणार आहे. मी एका शहराच्या बूथवर नेमकेच पोहोचले होते आणि एक महिला तिकडे आली. तिचं नेमकं त्या बूथवर नाव नव्हतं, दुसरीकडे होतं. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं नाव दुसऱ्या बूथला आहे. त्या म्हणे ते ठीक आहे, पण ते घड्याळ कितव्या नंबरला आहे म्हणे, मला सांगा, मला मतदान करायचं.
म्हणजे अतिशय सुंदर अनुभव आणि आयुष्यात कधी विसरता येणार नाही अशा पद्धतीची ही निवडणूक पार पडली आहे. आपल्या सगळ्यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. प्रत्येकाने ही निवडणूक स्वतःची निवडणूक मी स्वतः आमदार मी स्वतः मंत्री या पद्धतीने पार पाडली आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आज आपण सगळे इथे जमलेलो आहे. आजच्या सभेचं नियोजन कधी झालंय? मतदान संपल्यानंतर 10 मिनिटात नियोजन झालंय आणि आज एवढी जनता आहे की इथे बसायला जागा नाहीये. सगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक अतिशय उत्साहाने इथे हजर झालेले आहेत. यावरूनच तुमचं साहेबांवर असणारं प्रेम, त्यांच्यावर असणारा विश्वास आणि शेवटी विकासालाच मत आहे हे खरं तर आज आपण सगळ्यांनी सिद्ध करून दिले आहे. मी माझा कुटुंब आम्ही सगळे आपला आयुष्यभर ऋणी राहू आणि आज या माध्यमातून खरं तर मी आपल्या सगळ्यांना वचन देते की तुम्ही जो विश्वास, जे प्रेम, जी आपुलकी आणि जे संबंध आमच्या कुटुंबाशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत त्याबद्दल त्याचा ऋण मी तर कधी फेडू शकणार नाही, पण तुमच्या आयुष्यावर ऋणात राहील एवढं मात्र मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते. आज निवडणुकीमध्ये मी बघितले सोमनाथ काका आपल्या बरोबर नव्हते, पण जसा आपला कार्यकर्ता काम करत होता त्याच पद्धतीने सोमनाथ काकाही आपल्या बरोबर सहभागी झाले. का तर फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपल्या तालुक्याचा विकास व्हायला हवा, आपल्या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या योजना आल्या हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या अनेक वर्षांचं जे आपलं स्वप्न प्रलंबित आहे ते स्वप्न आपल्या सगळ्यांचं पूर्ण होऊन लाल दिव्याची गाडी आपल्या मतदारसंघात यायला हवी यासाठी सगळे एक झाले. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की अनेक वक्ते आहेत, पण माझ्या लाडक्या बहिणींचे सुद्धा का जेवढे उपकार मानावे आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझ्या बरोबरीने सगळ्या महिला माझ्या बरोबर फिरला, माझ्या बरोबरीने सगळे तरुण माझ्या बरोबर फिरले. असं नाहीये की फक्त आले कुठेतरी बसून गेले. मी ज्या ज्या बिल्डिंग चढले त्या बिल्डिंग त्या माझ्या बरोबर चढल्या. ज्या ज्या ठिकाणी मी कोपऱ्या कापऱ्यात गेले, ज्या मळ्यातळ्यांमध्ये गेले त्या ठिकाणी माझे तरुण बांधव माझ्या बरोबर आले. माझ्या तरुण बहिणी आहेत, 3 मुली आहे माझ्या बरोबर काम करायला, पण रोज माझ्या बरोबर प्रचाराला होत्या. सकाळी फोन असायचा दीदी कुठे यायचंय आणि सगळ्या हजर राहायच्या. कॉलेजच्या मुली आहेत, खूप मोठ्या नाही आहेत, पण तळमळ प्रेम आणि आपलं भविष्य कोण घडू शकतं याची जाणीव त्यांना आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींचे, माझ्या माय माऊलींचे आज या निमित्ताने मनापासून आभार मानते. आज 23 तारखेला होणाऱ्या गुलालाला मी आपल्या सगळ्यांना आमंत्रण देते. आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार 23 तारखेला गुलाल घ्यायला यायचंय. आता कसं वाटतंय? डुबेरकर सांगतो मी सगळं, काळजी नका करू. डुबेरकरांनी सांगितलं 80-85% मतं डुबेर गावात माणिकरावांना मिळणार आहे. डुबेर मध्ये जर 85% मतं मिळाली काय रिकामा जीव काढी घेतला. तीन सभा आपल्या झाल्या, 3 सभा त्याच्या झाल्या. आपली एक सभा झाली नांदूर शिंगोट्याला, धनंजयजी मुंडे आले होते. एक सभा नायगावला झाली. दुर्दैवाने भुजबळ साहेबांना एका बैठकीला जावं लागलं मुंबईला, तिथे ते येऊ शकले नाही. आणि तिसरी सभा आपली सिन्नर शहरामध्ये झाली. ह्या तिन्ही सभेंना 3 वेगवेगळ्या खोऱ्यातले माणसं होते. नांदूर शिंगोट्याला पूर्वेकडची माणसं, नायगावला पश्चिम पट्ट्यातली माणसं आणि सिन्नर शहराला एकही माणूस भाड्याच्या गाडीत न आणता हजारो लोकांची भव्य दिव्य सभा सिन्नर शहरामध्ये झाली. त्याच्या 3 सभा झाल्या. एक शरद पवार साहेबांची झाली सिन्नर शहरात, एक टाकेत गटात झाली रोहित पवारांची
आणि एक पूर्व भागात शहामध्ये झाली जयंतराव पाटलांची. या तिन्ही सभेला तेच माणसं उचलायचे, इकडून तिकडं तेच गाड्या, तिकडून तिकडं त्याच गाड्या, तिकडून तिकडं त्याच गाड्या, तेच 4-4 हजार माणसं तेच न्यायचे, तेच बसवायचे आणि स्वतःलाच लय आनंदात स्वतः टाळ्या वाजवत बसले. माझ्या सभेला किती लोक उपस्थित. अरे ह्या सभेंची तुझी फसवेगिरी ही कशासाठी? म्हणजे सिन्नर तालुक्यातली जनता एवढी येडीबिडी समजतो का तू? हे सगळे व्हिडिओ कॅमेरे वगैरे हे सगळे हे जेव्हा सभेवर चित्रीकरण करतात तेव्हा चेहरे लक्षात येतात ना, कोणत्या सभेला कोण आलंय आणि तेच माणसं त्याच ठिकाणी सगळीकडे सभेत घेऊन हिंडायचं. अशा प्रकारची निवडणूक नाही लढवली जात रे मित्रा. काय सांगायचं तुला? एक तर तू घेण्या देण्याच्या त्या तिकिटाचा अट्टाहास केला, म्हणजे जे आदरणीय या लोकसभेचे खासदार त्यांच्या मनात तर तू नव्हता. डुबेरवाल्यांनी सांगितलं 85%. बट डुबेर बरोबर बाकीचे सगळ्यांना आणखीन एक सांगितलं तू बाबा का मी मोदीशी बोलावं. अरे मी लय लहान माणूस आहे रे. या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो बांधवांनो, इतके मजेदार किस्से होते. एक 10-12 दिवसापूर्वी नको सगळे नको, एक तर तुमच्यातले काही लोक आता चंद्रावर पोचलेले आणि राहिलेल्यांपैकी 85% 1 तासाभराने माझ्या सह चंद्रावर पोचणार आहे. त्यामुळं बरं कसं आहे, तो इंदुरीकर महाराज आहे ना, लोकांनी म्हटलं बोला 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 बोला, तसं माझा काही महाराज करू नका रे बाबा तुमचे हात. एक 10-15 दिवसापूर्वी 15-20 दिवसापूर्वी निवडणूक सुरू झाली वगैरे वगैरे सगळं काही, आणि जशी सगळ्यांमध्ये चर्चा होती तसं त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं मला, आमचा नेता लय खर्च करणार आहे. अरे खर्च करणार आहे म्हणजे काय? इतके वर्ष तो राजकारण करतो, त्याने ज्या म्हशीचं दूध काढलंय तो त्याच म्हशीचं दूध त्याच म्हशीला पाजणार आहे. तो कोणत्या खिशातून खर्च करणार आहे? तुमच्या सगळ्यांच्या दारापर्यंत दूध ते पोचल असं मला वाटलं होतं. मला असंही वाटलं होतं का कोणाला 2000 ml पोचल, कोणाला 3000 ml पोचल, पण लईच लूक खाली घालाव 500 ml. काय 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 बोला. अरे रे 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 अरे रे 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 अरे सुरुवातीला म्हणजे जेव्हा प्रक्रिया सुरू झाली होती, तिकीट सुद्धा जाहीर झालं नव्हतं. तो गरीब माझा मित्र आहे बिचारा बाळासाहेब वाघ दोडीचा, याच्या मानाने तो काहीच नाहीये, पण तो याच्यापेक्षा नक्की डबल टिबल चाल खेळ असता. काय आता म्हणजे हे जी चर्चा होती तुझी, तू तर फुसका बार निघाल रे. बांधवांनो, निवडणूक झालेली आहे, निकालाय लागल्या जमाय. या लेकीने आपल्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलंय, 23 तारखेला या. कोणाला पिकअप भरून गुलाला नाही तर पिकअप भरून आणा. आता हायवा नावाची भाषा काही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कळत नाही. भल्या भल्या ट्रका भरून आणायचे असेल तर ट्रका भरून गुलाल आणा, पण गुलाल उधळायला मात्र 100% या. त्याला
निकाल लागल्यानंतर त्याला कळल का त्याची किती सुजली. पुन्हा तुमचा नाद करणार नाही तो माणिकराव. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, शेवटची निवडणूक काय नाही बरं का. बाय, तुला अजून भरपूर वेळ आहे. शरद पवार साहेब 84 वर्ष झाले अजूनही राजकारण करते. पुढची निवडणूक परत माणिकरावांनाच लढवायची आहे. आता दादानी वादा केलेला आहे, तुमच्याच पक्षाचे ते नेताजी, आणि इतका जगजाहीर वायदा केलेला आहे. आणि आपल्याला खात्री आहे की आपल्या नेत्याला नक्कीच मोठा आणि सन्मानाचं पद मिळेल. पण मला थोडस असं मागं जायचंय. मी माणिकरावांचा पहिल्या धारीचा कार्यकर्ता आहे. 1999 साली माणिकरावांनी जेव्हा पहिली निवडणूक लढवली, त्या पहिल्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. मी स्वतः हिरिरीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा माणिकरावांचे विरोधक स्वर्गीय तुकारामजी दिघोळे होते. आणि दिघोळे साहेब मंत्रीपद आटपून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. 3 वेळा आमदार राहून 3 वर्ष मंत्रिपदी भोगून त्यांची आणि माणिकरावांची समोरासमोर लढत झाली. आणि त्या लढतीमध्ये माणिकराव 25,000 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. म्हणजे मी जाणीवपूर्वक का सांगतो, तू फार लहान होती बेटा त्यावेळेला, 2-4 वर्षाचीच असतील. तेव्हा तुझी मम्मी असायची या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि आता तर फार सुंदर काम केलंय या मुलीच्या. हिच्याकरता टाळ्या वाजवा यार. काय 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 गुलाब आहे पोर. त्या दिवशी मी हिला घ्यायला पास्त्याला नेण्यासाठी आमचा तो माधव पाटील जो आहे त्यांनी 8 तास केलं. नाही आपल्या गावात परत तिला बोलवाच. सकाळी तिने चालायला सुरुवात केलं होतं. आता सुदैवाने सगळ्यांच्या हातात हे स्मार्ट वॉच वगैरे सगळे प्रकार आहेत. मला याच्यात फार काही कळत नाही, पण माझी लेख सांगते का आता तुम्ही स्मार्ट वॉच वगैरे घाला, म्हणून मी घालतो. तर त्या दिवशी मी जेव्हा तिला घ्यायला गेलो होतो, सकाळपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिचं 15 किलोमीटर चालून झालं होतं शहरामध्ये. इतकी प्रचंड मेहनत या लेकीने घेतलेली आहे. सिन्नर शहर आणि टाकेत गट, मी तुम्हाला सांगतो माणिकराव, सगळ्यात जास्त लीड सिन्नर शहर आणि टाकेत गटात जर मिळाला नाही तर तुम्ही नवल हिचीच मेहनत ती सगळी काही. बरोबर, तुला तुझ्या मेहनतीचे 100 पैकी 100 मार्क. उत्कृष्ट काम केलं. तर दिघोळे साहेबांची आणि माणिकरावांची लढत, माणिकरावांनी 25,000 मतांनी दिघोळेंना पाडलं. आणि दिघोळेंचा तो फौजफाटा, त्यांची कार्यकर्त्यांची ती इतकी मोठी सैन्य, त्यांचा तो लवाजमा, तो फार प्रचंड होता. त्यांच्या मनाने हा काय हो किसमे गलबला, हा गिनतीतच नाही. ज्या दिवशी हा उभा राहिला त्याच दिवशी हा पडला जमा होता. हा कोणत्याही परिस्थितीत. आणि मला तर वाटतं फरक जर लय मोठा राहिला ना तर हा पुढच्या निवडणुकीच्या फंदातही पडणार नाही. एकदाच सगळं काही सोडून देईल. असो बांधवांनो, निवडणूक फार चांगली झाली, रंगतदार झाली, सुंदर झाली. गावोगावी 80, 85, 90, काही गावात तर 90% सुद्धा जास्त झाले. तुम्ही सर्वांनी अपार मेहनत घेतलेली आहे. माणिकरावांवर तुमचा विश्वास आहे, तुमचं प्रेम आहे. या तालुक्याचा विकास जर कोणी शकेल तर तो फक्त आणि फक्त माणिकरावच करू शकेल, हा तुमचा विश्वास हा आजच्या या निवडणुकीत सार्थकी ठरलेला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीबद्दल तुमच्या सर्वांचे
मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती यांना वंदन करून सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी जे सांगितलं, मी थोडंसं एक क्लिप ऐकवतो. म्हणजे हे सगळं विजयाचं गणित आज जाहीर करण्याची गरज. हातीची बुकिंग करून ठेवली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकास पुरुष, जलदूत म्हणजे या तालुक्यांनी आमदार साहेबांना ज्या नाही त्या पदव्या दिल्या, कारण त्या पदव्या सांभाळण्याची ताकद ह्या माणसात आहे. त्यामुळे या तालुक्याने त्यांना त्या पदव्या दिलेल्या आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वंदन करतो. सिन्नर विधानसभेची निवडणूक गेल्या महिनाभरापासून ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी हातात घेतली, बाबूजी म्हटले मका की ज्या वेळेस ही निवडणूक तरुण कार्यकर्त्यांनी सर्वांनी हातात घेतला, त्या वेळेस आपला विजय प्रचंड मोठ्या मतधक्क्याने झालेला आहे. दुसरा मुद्दा, दिदी म्हटली मका दिदी की लाडक्या बहिणीचा मुद्दा अतिशय खरं भाऊ. आम्ही तालुक्यात किंवा शहरामध्ये सकाळी एक दौरा मारत असताना अनेक महिलांनी सांगितलं आम्हाला की लाडक्या भावामुळं आम्हाला जे काही 2 रुपये मिळत आहे, त्यामुळं आम्ही मतदान हे आमदार साहेबांनाच करणार. अशी ही शहरात नव्हे तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची लोकांमध्ये हे होती. आज जास्त बोलत नाही मी, कारण मान्यवर पण भरपूर आहे. परंतु मगा सांगितलं की नामदेव भाऊंना बोलायचं आहे. नामदेवराव म्हणे मी 23 तारखेला बोलल, तुम्ही माझ्यावर तर बोलून टाका आज. तर आमदार साहेब, आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की काजीपुरा सांभाळा, काजीपुरा सांभाळा, काजीपुरा सांभाळा. बऱ्याच जणांना टेन्शन होतं आम्हाला. आणि ज्या दिवशी आमदार साहेबांची बैठक झाली त्या अगोदर दिदीनं आम्ही फेरी घेतली, परंतु रात्री माझ्या माहितीनुसार दिदी 11 वाजले असेल आपल्याला. 11 वाजेपर्यंत त्या काजीपुऱ्यामध्ये कमीत कमी 1000 लोक, महिला आणि पुरुष अशी भव्य राहिली त्या ठिकाणी. आणि नामदेवरावांनी त्यांच्या समाजाच्या लोकांनी सांगितलं कुठलाही अफाट विश्वास ठेवू नका. आज जरी मी तुम्हाला आश्वासन देतोय, परंतु ज्या दिवशी माझं बूथ निघेल त्या दिवशी तुम्हाला माझा आकडा दिसेल. सिन्नरचं जे काही सर्वात चांगलं बूथ असेल त्या बूथाच्या तुलनेत माझं मतदान असेल, एवढं त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्वासन दिलं. त्याबद्दल मी नामदेवराव तुमचे मनापासून आभार मानतो, तुमच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. आज ह्या तालुक्यामध्ये सकाळपासून ज्यावेळेस मतदान चालू झालं तर म्हणजे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बघायला मिळाला. खरं तर काही ठिकाणी असं होतं की समोरच्या बूथवर सकाळपासून माणसंही नव्हते. म्हणजे अशा पद्धतीने शहरामध्ये या सर्व टीमनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानल. कारण शहरामध्ये काही जरी झालं 70% पुढं शहरामध्ये मतदान आमदार साहेब होणार. कारण महिलांनी दिदी ज्यावेळेस फिरत होतो आम्ही, दिदीला पण बऱ्याच महिला म्हटले की शहरामध्ये प्रचार करताना जो प्रामुख्याने मागच्या 5 वर्षात जो पाण्याचा मुद्दा 90% लोकांनी पाण्याचा प्रश्न विचारायचे, परंतु ह्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये घरटोघर फिरताना क्वचित फक्त ज्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली नाही त्याच ठिकाणी लोकांनी विचार असेल, परंतु पाण्याचा मुद्दा कुठंच नाही आला. त्यामुळे लोकांनी सांगितलं की आमचा आमदार साहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमदार साहेबांनाच मतदान करणार. अशा पद्धतीचं वातावरण शहरात होतं. कोणी काही जरी म्हटलं तर या विधानसभेला प्रचंड अशा मोठ्या मताधिक्याने हा विजय होईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व खूप कष्ट घेतलेले मतदार बंधूंनो, बोलण्यासारखं खूप काही आहे,
पण आजच सगळं बोललं तर त्याचा उपयोग होणार नाही. 23 तारखेला काहीतरी आपण शिल्लक ठेवू. म्हणून जयंत बापूंनी सांगितलं आपल्या अगोदर बरंचसं काही, जसं ज्यांनी मेहनत घेतली, आमची कन्या सिमेंटिनी, तिचे परिश्रम त्यांच्या लक्षात आले. तिच्याबरोबर अन्य आपले काही इतर सहकारी आहेत, त्यांनी पण अतिशय कष्ट घेतले. या सगळ्यांचंच कौतुक आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे इतकं मी सुद्धा एकदम भारावून गेलोय की तुमचं सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर माणिकरावनी जे काही पेरून ठेवलं ते उगवायला सुरुवात झाली आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला ते फळं चाखायला मिळणार आहेत. माणिकराव, तुम्ही आतापर्यंत जे तालुक्यात काम केलं ते अतिशय उत्कृष्ट आहे, त्याला तोडच नाही. जयंत बाबू, तुम्ही काही इतिहासातले उदाहरणं दिले. मला वाटत होतं का तुम्ही आणखीन काही उदाहरणं जास्त खोला जाऊन सांगाल, पण तुम्हाला मी परत एखाद्यात बसतो का तुम्हाला सांगून ठेवतो की त्याच्यात तुमच्या तोंडून ते खुलासे झाले ना तर लोकांना अधिक आवडेल. म्हणून जयंत बापू, तुम्ही या ठिकाणी भाऊ शिंदे, राजू घुमरे, बरेचसे मान्यवर तर स्टेजवर बसलेले, बरेचसे राजेंद्र चव्हाणके, आमचे बरेचसे सहकारी, नामकरण असेल, बरेचसे सहकारी, त्यांना सगळा इतिहास माहिती आहे. त्या दिवशी या प्रत्येकाला 2-2 मिनिटं बोलण्याची संधी मिळावं आणि लोकांसमोर हा इतिहास यावं. माणिकराव, तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम केलंय आणि त्याचे फळं आपल्याला 23 तारखेला मिळणार आहेत. आपण माझ्या आयुष्यातलं सिन्नर सारख्या ठिकाणी बोलण्याचं पहिलंच भाग्य मला आदरणीय कोकटे साहेब यांच्या माध्यमातून लाभलं. सर्वप्रथम सर्व सिन्नरकरांचे, सर्व तालुकावासियांचे, सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील, ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी मला बोलावं असं तिथून आवाज दिला आणि मी उभं राहिल्यावर थोडंफार आवाज वाढवल्याबद्दलही त्यांचे देखील आभार मानतो. आज या ठिकाणी जो काही उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये, महिला वर्गामध्ये, सर्व तरुण वर्गामध्ये जो दिसतोय, यावरून ह्या तालुक्याचे जलदूत, भाग्यविधाते, या अनेक प्रकारच्या पदव्या ज्या जनतेतून लोक उगाच देत नाही तर ते त्यांच्या कार्यातून साहेबांनी आज त्या मिळवल्या आणि अशाच पद्धतीचं काम इथून पुढे देखील साहेब करत राहू. आणि खरं तर जसं बाबूंनी सांगितलं, 99 सालामधल्या साहेबांची जी पहिली निवडणूक होती, साहेब मी त्यावेळेला 9वीला शाळेत होतो. जन्मापासूनचा शिवसैनिक, सोनांब्यात कोणालाही असं वाटत नव्हतं हा माणूस एखाद्या दुसऱ्या पक्षाचं काम करेल. परंतु बाळासाहेबांच्या 2 गोष्टी मला आठवतात. जर कुणी श्रीमंत पाहायचा असेल, ज्याच्या दारात जास्त चपला असेल तो श्रीमंत. आणि दुसरी गोष्ट बाळासाहेबांची आठवते, जो माणूस 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो, अशा माणसाचं राजकारण, समाजकारण सर्वात पुढे असतं. माझ्या आयुष्यात 10, 15, 20 वर्ष शिवसेनेत काम केलं. ते काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या खासदारांच्या पुढे जाऊन मोठमोठ्या मंत्र्यांशी मी संबंध जोपासत बसलो आणि मी स्वप्न बघितलं की मी ज्या वेळेला सरपंच होईल त्यावेळेला मी या मंत्र्यांकडे जाईल आणि मग माझ्या गावासाठी काहीतरी आणेल. पण जसं साहेबांबरोबर आलो, 10 महिने झाले, सोनांबे गावामध्ये इतिहासात नाही भविष्यातही कुणी आमदार, खासदार, मंत्री किती बी मिळाले, 10 महिन्यात 12.5 ते 15 कोटी रुपयाचे साहेबांनी मला कामं दिले. आणि मला असं झालं की आता त्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊ कशा. हास्य एवढा मोठा मंत्री माझ्या जवळ आहे आणि अगदी सगळे स्वप्न सोनांबे गावाचेही पूर्ण झाले, माझेही पूर्ण झाले. साहेब, इथून पुढे देखील सोनांबे गावाच्या वतीनं, पवार कुटुंबाच्या वतीनं साहेबांचे देखील सर्व स्वप्न, तालुक्याचे देखील सर्व स्वप्न पूर्ण होत
एवढीच आशा बाळगतो आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांचे व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, तालुक्याच्या सर्व कानाकोपऱ्यातून गेली महिनाभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आणि ज्या दिवसाचा सर्वजण विचार करत होते तो दिवस आज अत्यंत उत्स्फूर्तपणे आनंदाने आपण या ठिकाणी खरोखर साजरा केलाय। ते सर्व आजच्या निवडणुकीचे शिलेदार, आमच्या उपस्थित असलेल्या भगिनी, अनेक मान्यवर आणि या तालुक्यातील सर्व समाजातील आमचे सर्व कार्यकर्ते मित्र, सर्व धर्मीय ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी नोंदवलं ते सर्व सन्माननीय सहकारी कार्यकर्ते आणि मित्र, महिनाभर निवडणुकीमध्ये कोण कुठं आणि कसं काम करत होतं याचा मलाही स्वतःला अंदाज नव्हता। ज्या गावामध्ये जावं त्या गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। आपण निवडणुकीला मतं मागायला आलोय की लोक या ठिकाणी विजयी सभा घेत आहे हे मलाही या ठिकाणी कळत नव्हतं। 1999च्या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये फिरत असताना त्यावेळेचा रात्री 3-3 वाजेपर्यंत आमच्या माता भगिनी 3 वाजेपर्यंत थंडी गारठ्याच्या, त्यावेळेस थंडीमध्ये निवडणूक होती, थंडी गारठ्याच्या मंदिरामध्ये बसून रस्त्यावर बसून स्वागतासाठी वाट बघत होते। त्यावेळी एकही रुपया कोणावरही खर्च झाला नाही। लोकांनी पैसे खर्च केले, माझ्याकडे 1,00,000-2 लाख रुपये उरले। कामाला जाणाऱ्या आमच्या महिला भगिनी पिशवीतून 100 रुपये काढून मला या ठिकाणी वर्गणी देत होत्या। तो दिवसही मी विसरलो नाही आणि आजचा दिवस तर मला आयुष्यभर विसरता येणार नाही। एवढ्या मोठ्या तरुणांनी जवळपास 4थी पिढी म्हणजे 20 वर्ष 1999 साली जो मुलगा जन्माला आला तो मुलगा आता मतामध्ये पात्र झालेला आहे 2024 साली। तो 18 वर्षाच्या पुढे निघून गेलाय, तो 22, 23, 24 पर्यंत झालाय। म्हणजे जी मुलं 1999 साली जन्माला आली, ज्या मुली 1999 साली जन्माला आल्या त्या आता निवडणुकीला मतदानाला पात्र झालेल्या आहेत। त्यामुळे फार मोठी पिढी मागच्या काळातली बरोबर असताना मधल्या काळातली पिढी वर्षानुवर्ष साथ देत असताना एकूण खालची तरुण पिढी या निवडणुकीमध्ये अत्यंत उत्साहाने पुढे येत होती। हे चित्र डोळ्यामध्ये साठवणं तशी काही साधी गोष्ट नाही आहे। मी खरोखर नशिबाने, लोक मला म्हणतात, जयंत भाऊ म्हणतात तुम्ही नशिबाने, मी खरोखर नशिबाने। मी केलेल्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं चीज या सामान्य जनतेने मला कायम दिलेलं आहे। मी कधीही लोकांवर अविश्वास व्यक्त केला नाही। निवडणुकीमध्ये जय पराजय ह्या 2 गोष्टी होत राहतात, त्याचा मी कधी विचारही केला नाही। पण सामान्यातली सामान्य माणसं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, वर्षानुवर्ष बरोबर आहे। आणि मी 10 वेळा माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, विकासाशिवाय काही नाही जगाच्या पाठीवर। तुम्ही सुद्धा काम करा, लोकांच्या विकासासाठीच काम करा। तुम्ही हे ज्या पद्धतीने जे चाललंय तुमचं शॉर्टकट, राजकारणात कुठेही शॉर्टकट नसतो।
राजकारणामध्ये लॉंग कटच असतो, जास्त दूरचा विचार करायचा असतो, जास्त लांबचा विचार करायचा असतो, पुढच्या पिढीचा विचार करायचा असतो, पुढच्या होणाऱ्या लोकसंख्येमध्ये येणाऱ्या अडीअडचणीचा विचार करायचा असतो. हा विचार करून तुम्हाला जर काम नियोजित केलं तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी मिळायला सुरुवात होते. 10 वर्षापूर्वी 10-12 वर्षापूर्वी मी या पूरसाऱ्यांनी सुरुवात केली. त्याचं फलित मला या वर्षी मिळालंय. म्हणजे मी कधी पेरलंय ते 10-12 वर्षापूर्वी पेरून ठेवलेलं आहे. 5-6 वर्षापूर्वी नदीजोड प्रकल्पाची या ठिकाणी पूर्तता करत असताना त्याची मान्यता काल मला मिळाली आहे. त्याला सुद्धा 5-6 वर्ष माझा कालावधी गेलेला आहे. 7-8 वर्ष माझे सिन्नर शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये गेलेले आहेत. दिल्लीला जाऊन महाराष्ट्रातल्या 2च योजना मिळाल्या, 2. एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणची मलकापूर आणि दुसरी सिन्नरची माझी. भुजबळ साहेबांच्या अंडरग्राऊंड गटार योजनेला नामंजूर मिळाली, विखे साहेबांच्या योजनेला नामंजुरी मिळाली, बाळासाहेब थोरातांच्या योजनेला नामंजुरी मिळाली. तिघही कॅबिनेट मंत्री होते. मी एकटा आमदार होतो फक्त. आणि मी 100 कोटीची योजना सिन्नरवासियांसाठी आणली. सिन्नरवासियांना त्याचा काही फार अंदाज येणार नाही, त्यांना फार त्यामध्ये अभ्यास नाही आहे. पण मी मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलो दिल्लीला. मुख्यमंत्र्यांचा हात धरून कमलनाथ नगर विकास मंत्री होते केंद्राचे. कमलनाथच्या घरी गेलो सकाळी 8 वाजता आणि कमलनाथला सांगून 2च योजना महाराष्ट्रात मंजूर झाल्या. 150-200 कोटीची मलकापूरची आणि 100 कोटीची सिन्नरची. आज सिन्नर शहरातल्या आमच्या भगिनींना, आज सिन्नर शहरातल्या आमच्या बांधवांना पिण्याच्या पाण्याची कमतरता अजिबात नाही. विस्कळीतपणा जरूर आहे, पण पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. मला त्यामध्ये अजून खूप सुधारणा करायच्या आहेत, अजून प्रचंड सुधारणा करायच्या आहेत. या ज्या निवडणुकीचं चित्र आज आपल्याला दिसतंय त्याच्या पाठीमागं प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या पाठीमागं तुमच्या सुद्धा काही अपेक्षा आहेत. या सर्व पूर्ण करताना माझी दमछाक होणार आहे, पण मी त्यात कमी पडणार नाही, तुम्हाला कल्पना आहे. मला हा सिन्नर तालुका एका विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. माझं स्वप्न मोठं आहे, माझं काम मोठं आहे, कामाच्या पाठीमागचा हेतू स्वच्छ आहे. माझ्या या तालुक्यातल्या जनतेला माझं काम करण्याची माझी भूमिका या ठिकाणी एकदम स्पष्ट आहे आणि पारदर्शी आहे. आजच्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वात आभार मानायचे ते प्रकाश भाऊ वाजे. कुठल्याही प्रकारच्या पक्षाची कोणाची तमा न बाळगता आपल्या सत्सत्विक बुद्धीला जे आवडेल ते करणारा 84 वर्षाचा 83 वर्षाचा नेता म्हणजे प्रकाश भाऊ वाजे. एक काळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे. किरकोळ आमचे मतभेद राजकीय, पण राजकीय मतभेद होते, वैयक्तिक मतभेद नव्हते. फसवाफसवी नाही, विश्वासघात नाही. जरी आम्ही काही अंशी दूर गेलो असलो तरी सुद्धा कोणत्या वेळेस काय निर्णय घ्यायचा हे त्यांना जे कळतं आणि दीप्ती वहिनीने प्रचंड साथ दिली. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. कोणत्या उमेदवाराचं काम करायचं, कोणत्या उमेदवाराचं नाही करायचं. राजाभाऊंचा नाईलाज झाला. कारण माझा लोकसभेमध्ये नाईलाज झाला. मला लोकसभेमध्ये लोकांनी सांगितलं तुम्ही गप्पा बसा. आता राजाभाऊला विधानसभेत सांगितलं भाऊ तुम्ही गप्पा बसा. त्यामुळे निवडणूक हे कालांतराने तेच माणसं तेच या ठिकाणी निवडणुकीची पुनरावृत्ती होत असते. ही पुनरावृत्ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर होताना दिसते सिन्नरमध्ये, लांब जाण्याची गरज नाही. म्हणून मी 10 वेळा सांगितलं की जे पेराल तेच उगवेल. जे तुम्ही लोकांमध्ये पेराल त्याचाच प्रतिसाद तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे जनतेने घेतलेला निर्णय, डोवेरकरांनी घेतलेला निर्णय राजाभाऊनी नाही. राजाभाऊनी त्यांचा पक्षाचा धर्म पाळला, पण राजाभाऊच्या पाठीमागे दीप्ती वहिनी काय त्या पक्षात नाहीये. राजाभाऊची पत्नी म्हणून साथ देणं वेगळं
आणि लोकशाहीमध्ये स्वतःचा निर्णय घेणं वेगळं, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. लोकसभेला त्यांनी पत्नी म्हणून साथ दिली, विधानसभेला लोकशाही मार्गाने त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि प्रकाश भाऊंना पक्षाची काही घेणं देणंच नाही. प्रकाश भाऊ काय पक्षाचा माणूस. अनेक कार्यकर्ते खासदारांचे खात्याला खाना लावून आपल्याबरोबर काम करत होते, पावशीला आपल्याबरोबर बसलेत वरती. काही जाहीरपणे काम करत होते, काहींनी सांगितलं पैशाची अडचण, आम्ही आमच्या घरीच बरे. पण ठीक आहे, ज्याने ज्याने जिथून जशी अशी मदत केली असेल त्या सर्व कार्यकर्त्याच्या मनापासून आभार. माझ्या कार्यकर्त्यांनी तर प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मला काही लोक आले रात्री म्हणे अमक्याला 5,000 द्यायचे, तमक्याला 10,000 द्यायचे, 20,000 द्यायचे. अरे म्हटलं माझा कार्यकर्ता महिन्याभरापासून उपाशी फिरतोय, तुला पैसे देऊ कसं करता एक दिवसासाठी? माझ्या डोक्यात पाणी झालंय का म्हटलं. चुकीचं काम नाही करत म्हटलं मी. उद्या माझा कार्यकर्ता खळ्यान मला म्हटला ना त्याला मी त्यासाठी काही करेल, तुमच्यासाठी नाही करणार. खोटं चुकीचं काम मी करतच नाही. बरोबर यायचं तर या, नसेल यायचं तर कुठे जा, मोकळे तुम्ही. त्यामुळे असं काही काम नाही. जो काम करेल, जो मनापासून साथ देईल त्याला साथ देण्याची भूमिका, त्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे. तुम्ही 2 पावलं पुढे पण मागे नाही. आणि आतापर्यंत सगळ्या जनतेला माहिती आहे, मी एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. माझं काम पारदर्शी आहे, मनापासूनच आहे. आणि खरंय सर्वांमध्ये आनंद आहे. आज लोक 23 तारखेला सुद्धा वाट पाहायला तयार नाही. अरे 23 तारखेपर्यंत दम काढा. शेवटी सर्टिफिकेट घेतल्याशिवाय काय बोलता येत नाही ना आपल्याला. त्यामुळे काळजी करू नका, विजय आपलाच आहे. आपण चांगलंच काम केलेलं आहे, चांगलाच विचार आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा विचार घेतला आहे. आज टाकेत गटाने खूप मोठी भूमिका या ठिकाणी बजावली. म्हणजे जे मी गेली 5 वर्ष टाकेत गटामध्ये करत होतो लोकांसाठी, त्यांनी त्याचा परतावा आपल्याला दिलेला आहे. खरं म्हणजे सगळ्यांनी सगळ्या बाबतीमध्ये परताव्याची या ठिकाणी भूमिका घेतली आहे. मला आणखी खूप मोठा परतावा त्यांना द्यावा लागणार आहे, तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याची किंमत तुम्हाला या ठिकाणी परत करावी लागणार आहे. आणि हा तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल हेच स्वप्न माझ्या उराशी आहे. कालही होतं, आजही आहे, उद्या तेच राहणार आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. परंतु हे जे कष्ट घेतले निवडणुकीमध्ये, हा जर उत्साह तुमच्यामध्ये बघायला गेला तर मला 1999च्या पुढचा हा उत्साह दिसतो. प्रचंड उत्साहाने आपण सर्वांनी काम केलं. सिन्नर शहराच्या नागरिकांनी सुद्धा अत्यंत मोठे मनाने, मोकळेपणाने या ठिकाणी साथ दिली. बाकी पूर्व भाग तर आमचा पूर चालीने ओलाचिंब झालेला आहे. त्यामुळे त्यांनी जर त्या ओल्या कपड्यासह या ठिकाणी निवडणुकीमध्ये उडी घेतली आणि तेव्हापासून तर आज तागायत क्षणभर न थांबता अजून देवपूरचं बूथ चालू आहे. अण्णासाहेब गडा गेले असतील, अजून देवपूरचं बूथ चालू आहे. अजून देवपूरचं बूथ संपलं की नाही मला माहिती नाही टक्केवारी. आता आले तेव्हा देवपूरवाले झाल्या. म्हणजे अनेक गावांनी आणि पहिल्यांदा अंदाजे 75% तालुक्यात पहिल्यांदा मतदान झालं. एवढं कोणत्याच विधानसभेला एवढं टक्केवारी मतदान झालं नाही. पहिल्यांदा 75% तालुक्यामध्ये सरासरी मतदान झालंय. काही ठिकाणी 83, काही ठिकाणी 84, काही ठिकाणी 79, काही ठिकाणी 75, काही ठिकाणी 77, काही ठिकाणी 78. पण ओव्हरऑल सगळ्या तालुक्यामध्ये 75% मतदान या ठिकाणी आज झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे लोकांचा उत्साह दिसतो, बॉडी लँग्वेज कळते. मतदानाच्या पेटीमध्ये काय उद्या येणार आहे ते पण आपल्याला लगेच समजतं. त्यामुळे विजयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये शंका कोणाच्याही येण्याचं काही कारण नाही. माझ्या मनामध्ये तर अजिबातच नाही. त्यामुळे माझा तुमच्यावरती असलेला आत्मविश्वास हा प्रबळ आहे आणि तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास हा कायमस्वरूपी या ठिकाणी भविष्य काळात मला कामाला येणार आहे. हा विश्वासच मला तारून नेईल, हा विश्वासच मला शक्ती देईल, हा विश्वासच मला साथ देईल याची माझ्या मनोमन खात्री आहे. खूप उशीर झालेला आहे आणि महिनाभर थकलेले आहात तुम्ही. आता तुम्हाला कसं सांगावं की तुम्ही आता श्रमपरिहार करा म्हणून, पण तुम्ही काय ऐकणार थोडीच आहे. त्यामुळे आरामशीर जा, शांततेने जा, जमेल तिथं बसा. काही कमी पडलं तर मला सांगा. पण
तर शांततेने शांत चित्ताने 23 तारखेची वाट बघा. सर्वजण 23 तारखेला या आणि एकदम आनंदाने या ठिकाणी साजरा केला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये ही कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अत्यंत मनापासून आभार, पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.